नमस्कार सर्वांना, जय महाराष्ट्र। मी सॅबी फर्नांडिस, शिवसेना उपशहर प्रमुख। आता मी झालो शहर प्रमुख। तसेच आज गुरुवार आहे आणि गुरूंची आत्ताच पूजा करून तसेच मी माझे गुरु सन्माननीय बाळासाहेब ठाकरे यांना आज वंदन करून मी माझा स्वतःचा सेक्टर 5 शांतीनगर शिवसेना शाखाचा यूट्यूब चॅनल आम्ही चालू करणार आहेत। तसेच सगळ्यांना विनंती आहे की आपण सर्वजण या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि मला फॉलो करा। तसेच याचा मेन विषय आणि मेन मुद्दा हे असा आहे की शाखा प्रमुख जे मीरा भाईंदरमध्ये आहेत आणि समस्त महाराष्ट्राचे शाखा प्रमुख सन्माननीय बाळासाहेबांनी घडवलेले शाखा प्रमुख, त्या काळाचे शाखा प्रमुख आणि आत्ता काळाचे शाखा प्रमुख याच्यात खूप डिफरन्सेस आहे। मला ती डिफरन्सेस कमी करायची आहे आणि शाखा प्रमुखचं अस्तित्व जे मीरा भाईंदरमध्ये नाही त्याला मला परत रोलिंगला आणायचं आहे। आपल्या सर्वांची मदताची आणि आशीर्वादाची जरूरत लागेल। माझ्या साहेबांचा आशीर्वाद घेऊन मी या यूट्यूब चॅनलवरती शाखा प्रमुख हा टायटल धरून मी शाखा प्रमुख बद्दल बरंच काय बोलायचं आहे। आणि जिथे मीरा भाईंदरमध्ये शाखा प्रमुखचं जे अस्तित्व ठेवलेलं नाही ते शाखा प्रमुख कसे आणि साहेबांनी कसे शाखा प्रमुख त्या काळात बनवले त्या संदर्भात पण बोलणार। तसेच माझ्या गेल्या 20 वर्षाच्या कार्यकाळामध्ये जे मी शाखा प्रमुख असताना जे घडले जे इन्सिडेंट्स काय म्हणतात त्याला आपण इन्सिडेंट्स म्हणतात ते मी तुमच्या समोर मांडणार आहे की एक शाखा प्रमुख कसा साहेबांच्या विचारावरती चालतो आणि साहेबांनी जे शिकवण दिलेली आहे त्या शिकवणावरती तो अंमल करतो। तसेच त्याच्यात बलिदान, त्याचा त्याग, त्याचा सॅक्रिफाईस सगळं काय असेल आणि ते मसाला मी आपल्या समोर आणणार आहे। कारण ही वास्तुस्थिती आहे, मसाला नाही म्हणू शकत, पण काहीतरी एक लोकांना पाहिजे की आपल्याला इथे बांधिलकी कशी करायची, बांधिलकी कसं होणार, त्या निमित्तानेच मला करायचं आहे। इथे मीरा भाईंदरमध्ये जे काय आता चाललंय मला वाटतं आमच्या शिवसेना उद्धव बाळासाहेब गटाचे इथे शिवसेना आहे तिथे काहीच बरोबर चाललेलं नाही, ते मी उजागर करणार आहे। कारण 1 2 4 माणसांनी शिवसेना चालत नाही। जर हे लोकांना हेच 15 वर्ष करत आले आणि तेच परत करत आहे तर मी चक्क इथे बसून माझ्या साहेबांची शपथ घेऊन सांगतो आम्ही प्रामाणिक शिवसैनिक आहे, पण हे जे करतात ते त्यांनाही करून देणार नाही। कुठेतरी मी हमेशा बोलत आलो की आपल्याला लक्ष द्यायला पाहिजे। सगळे लोक आपले इलिगल ऍक्टिव्हिटीज वाचवण्यासाठी शिवसेनेत प्रवेश किंवा शिवसेनेचं मोठे पद हे सगळे घ्यायला शिकलेत। बाकी कर्तव्य आणि कार्य ह्याच्यात सगळे मागे आहेत। मी सॅबी फर्नांडिस जो खेरवाडीतून मी आलोय त्या खेरवाडीतून जे शिकलोय आणि जे इथे आणून मी केलंय ते मी आपल्या समोर मांडणार आहे। सर्व शाखा प्रमुखला मला विनंती आहे आपण आवर्जून हे सगळं झालं आपले गट बनवून कोणी पार्टीवर इथे वाढवायचं काम नाही करत, पण मी माझ्या हिशोबाने बांधिलकी जरूर करणार आहे। बघूया, यात मला साहेबांचा आशीर्वाद तर आहेच, आपल्या लोकांचाही आशीर्वाद पाहिजे आणि मी माझ्या पर्यायाने बिंदास, माझ्याकडे काय स्क्रिप्ट वगैरे काय लिहिलेली नाही, पण जे मनात आहे जे डोक्यात आहे ते मी बोलणार आहे। आणि तसेच हेच चॅनल आपण पुढे अजून न्यायचं हे आपण मला मदत करायला पाहिजे आणि मी तसं तुम्हाला एक एपिसोडला एक इन्सिडेंट्स नक्की सांगेल। तोपर्यंत आता तरी आज गुरुवार आहे, साहेबांचा आशीर्वाद घेऊन मी हे चालू करत आहे। येणाऱ्या 2 दिवसात माझे चॅनलमध्ये माझे काहीतरी बाईट्स असतील किंवा काहीतरी इन्सिडेंट असतील ते मी नक्कीच तुम्हाला समोर आणणार आहे। तसेच आज माननीय राजन विचारे साहेब आमचे नेते आहेत, त्यांचा आज वाढदिवस आहे। त्यांना आमच्या शाखेच्या तर्फे शिवसेना UBT गटातर्फे समस्त शिवसैनिकांतर्फे मी त्यांना वाढदिवसाची हार्दिक शुभेच्छा देतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।